खऱ्या अर्थाने आज रत्नागिरीमध्ये सर्व शाखा या प्रगत व अद्ययावत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा नक्की लाभ होईल। खरं म्हणजे तुम्ही या देशाचं भविष्य आहात, भवितव्य आहात, त्यामुळे नेहमी अभ्यास चांगला करा, पण त्याचबरोबर आत्मविश्वास देखील महत्त्वाचा आहे। हे मला करायचंय म्हणजे करायचंच, ही भावना मनामध्ये ठेवा, तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही। आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी नवे नवे निर्णय घेत असतात। आणि म्हणून राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे, ही भूमिका आमच्या सरकारची आहे। आज या कोकणामध्ये आम्ही आलोय, रत्नागिरीत आलोय। मला सांगायला आनंद होतोय की या ठिकाणी आज 750 कोटी रुपयाचा निधी, विकास निधी या रत्नागिरीला दिलाय। या भागातल्या, कोकणातल्या लोकांना या बारमाही आपल्या जसं इतर ठिकाणी आपण फळफळावळ भाजीपाला करतो, इतर पिकं घेतो, तशा प्रकारचं संधी लाभ कसा मिळेल यासाठी देखील आपलं सरकार काम करतंय। समुद्र किनारा सुंदर करण्यासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील सरकार पावलं उचलतंय। गड किल्ल्यांचं संवर्धन असेल, मत्स्य व्यवसायाला देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार करेल। MMRDच्या धर्तीवर आम्ही कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण करतोय की जेणेकरून या कोकणाचा सर्वांगीण विकास कसा होईल, या कोकणाला न्याय कसा मिळेल यासाठी सरकारचे प्रयत्न असतील।